वरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बँक ऑफ महाराष्ट्र कॉलनी रेणुका बंगलो जळगाव इथे राहणारी आपली ताई जिला भेटणार आहोत. पूर्वा सुनील कुलकर्णी. काय म्हणते ताई? ताई वाट बघते. जळगाववरून आलेली ही ताई आज होम मिनिस्टरमध्ये सहभागी होते आणि लवकरच ती वहिनी बनून सासरच्यांना खूप सुखी करण्यासाठी आमची ताई आता निघालेली आहे. तिच्याशी संवाद साधूया, तिला बोलतं करूया, तिचे आई बाबा काय म्हणतात ते ऐकूया. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार, माझं नाव पूर्वा सुनील कुलकर्णी. 3 वर्षापूर्वी पुण्यात जेव्हा मी फ्रेंच शिकायला गेले तेव्हा माझी आणि निलेशची पहिल्यांदा भेट झाली. नमस्कार, मी निलेश नारायण कुलकर्णी. पुण्यात असतानाच इंजिनिअरिंगच्या वेळेलाच मी पूर्वाला भेटलो आणि तिच्या प्रेमात पडलो आणि मग आमची लव्ह स्टोरी सुरू झाली. जेव्हा तिला पहिल्यांदा बघितलेलं तेव्हाच असं म्हणजे मनातल्या मनात ठरवलेलं की हीच ती मुलगी आहे जिच्याशी लग्न करायचं आहे. 4 वर्ष झाले आम्ही भेटलेलो आहोत. त्यातले जवळपास 3 वर्ष आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये आहोत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मी पूर्वाला प्रपोज केला. कदाचित आत्ता याला हो सांगितलं नाही तर ह्याच्याहून चांगला मुलगा मला मिळेल कदाचित, पण हा परत मला कधी आयुष्यात मिळणार नाही जर मी नाही म्हटले तर. आणि वेळ न दवडता तिने पण त्याच शुभमुहूर्तावर मला होकार कळवला आणि आमच्या रिलेशनची सुरुवात झाली. मला माझ्या अपेक्षा ज्या होत्या त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळाला. मी जसा विचार केलेला की मला लाईफ पार्टनर जशी हवी आहे तशीच मला लाईफ पार्टनर मिळाली आहे. लवकरच आम्ही आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. गरज आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची. येत्या 18 डिसेंबरला आमचे लग्न आहे, तरी तुम्हा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. नमस्कार. 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 आधी मी देतो. काय आता उखाणा वगैरे पाठ केलाय ना? हो, पहिला कुठला द्यायचा? जास्वंदीचे फूल गणपतीला वाहिले, निलेश बरोबर मी पुणे पाहिले. काय सांगता? मी तुमचं काय पुणे दर्शन वगैरे असं आहे का? नाही, पुण्यातच भेटलो. पुण्यात म्हणून पुणे जास्त पाहिजे. द्या ओळख करून सगळे. ही माझी आई. नमस्कार. या सासूबाई माझ्या. नमस्कार. ही माझी मोठी जाऊ. यांचं आत्ताच दादांचं आणि यांचं आत्ताच 1 मेला लग्न झालेलं आहे. अरे वा वा. नमस्कार. हे आजोबा. नमस्कार. मिस्टरांचे आजोबा. हे सासू बुवा. नमस्कार. हे मोठे दीर. ही बहीण आहे, हा भाऊ आहे. सगळ्या काकू. नमस्कार. मामी, मामा, तो माझा भाऊ, हा माझा सख्खा भाऊ. नमस्कार. ही माझी काकू, ही मावशी आणि ही माझी मावस बहीण. चला आणि आता सुरुवात करूया गप्पांना. असं म्हणून मी निघत होतो तेवढ्यात किती गोड एक आवाज कानावर पडला. सगळ्यांची ओळख करून दिली, माझीच ओळख करून नाही दिली. आता त्यांची ओळख करून दिली. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. निलेश कुलकर्णी. चला आता सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता गप्पांना सुरुवात करायला कोणतीच हरकत नाही. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? जळगावचं. तुमची शाळा कुठली? आधी कन्या शाळेत होते जळगावला. आणि नंतर विवेकानंदला गेले शेवटचे 2 वर्ष. 10वी. हो. आणि मग कॉलेज ते कुठे? ते एक जळगावात. सगळं जळगाव. ग्रॅज्युएशन पर्यंत जळगाव. आणि मग ते मगाशी उखाण्यात पुण्याचं काहीतरी म्हणालात ते काय? ते मी फ्रेंच शिकायला 1 वर्ष पुण्यात होते. पुढे काय झालं? आणि निलेश आणि त्याचा मित्र तिथे चौकशी करायला यायचे क्लास संदर्भात. रोज 2-3 दिवस. जरा बोलवा निलेशना. निलेश या. नमस्कार, स्वागत आहे. तुम्हाला काय फ्रेंच शिकायचं होतं? मित्राला शिकायचं होतं. मग तुम्ही काय त्याच्याबरोबर जायचो? त्याला आधार लागायचा? नाही, गाडी माझी असायची म्हणून आम्ही बरोबर. गाडी असायची. मग तुम्ही काय केलं? आम्ही भेटलो पहिले चौकशी करायला म्हणून गेलेलो तिकडे. हा, मग तर तिकडे तिचे सर नव्हते म्हणून तिला भेटलो. मला एक सांगा, सर नसले की तुम्ही का भेटला? सरांना यायला उशीर झालेला, मी वाट बघत होते आणि मग हे आले दोघं आणि चौकशी केली की क्लास म्हणजे क्लासमध्ये एकट्याच तुम्ही शिकायला? हो, त्यावेळेस मी एकटीच होते. अच्छा. म्हणजे तुम्ही विद्यार्थी होता ना? हो, मी विद्यार्थी होते. मला वाटलं फी वगैरे घ्यायला.
हा मग 2-3 वेळा असं झालं ते त्या ऑफिसच्या वेळेच्या व्यतिरिक्त ते आले आणि मग त्यांना जावं लागलं. आणि ह्याचा जो मित्र होता त्याची गर्लफ्रेंड माझी खास मैत्रीण होती. कॉमन फ्रेंड. मला सांगा आधी, ते मला कळत नाहीये की तुम्ही एकदा चौकशीसाठी गेला, तेव्हा सर नव्हते म्हणून पहिल्यांदा यांच्याशी बोललात, दुसऱ्याही वेळेला सर नव्हते तेव्हा तुम्ही यांच्याशी बोललात, तिसऱ्या वेळेला सर कधी नाहीत याचा अंदाज काढला नाही तसं नाही. मग पण नंतर मग मित्राची आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या थ्रू हिची ओळख निघाली. मग फोन नंबर मुद्दाम जायला झाले. बरं, मग पुढे तेव्हा नंतर फोन नंबर एक्सचेंज झाला. मग फोनवरनं SMS सुरू झाले. अरे वा. मग कॉल. पहिला SMS काय पाठवला होता आठवतं? नाही आठवत. तुम्हाला आठवत असेल? हो, म्हणजे तो अशा मिनिंगचा होता की एकटं मी चालत होतो इतके दिवस, तर असं वाटायचं रस्ता लवकर संपून जावा. आणि मग आज तू बरोबर होतीस तर असं वाटतं की रस्ता संपूच नाही. अच्छा, कुठे एक्सप्रेस हायवेवर काय हे काय होतं रस्त्याचं? तो मेसेज त्याने पाठवलेला ना, तो आम्ही पहिल्यांदा भेटलेलो त्यावेळेस नेमकं घटस्थापना होती आणि माझा उपास होता. तर आम्ही खूप चाललो गप्पा मारतच फिरत होतो आम्ही दोघेच. हा, घटस्थापनेला. मग काय दांडिया वगैरे खेळले? नाही, वेळेचं बंधन होतं त्याच्यामुळे. अरे बरोबर क्लासची वेळ होती ठरली. मग पुढे काय झालं? मग रोजच आम्ही भेटायला लागलो आणि मग 10 दिवसात त्याने मला विचारलं. काय? 10 दिवसात प्रपोज केलं. काय विचारलं? जस्ट विचारलं काय करणार का असं डायरेक्ट? कुठे स्पॉट काय होता तो पुढे? नाही, मेसेजवर. ते काय डेअरिंग नाही, नंतर विचारलं. नंतर भेटून आम्ही मग. पण मेसेजवरनं जेव्हा अशा पद्धतीचा मेसेज आला तर तुम्हाला टेन्शन नाही आलं? नाही, ऍक्च्युली ना त्या 10 दिवसात खूप साऱ्या हिंट्स मिळाल्या होत्या दोघांना एकमेकांकडून. मी तसे मेसेजेस एक्सचेंज करायचो. पण तुम्ही ह्यानी जेव्हा प्रपोज केलं लगेच होकार पाठवला का? 1 मिनिटाच्या आत. मग लगेच भेटला नाही? नाही, रात्री 12ला कुठे भेटणार? 2-2:30 वाजलेलं. 2:30 वाजता? हो, 12 ते 2च्या दरम्यान. मला तुम्हाला विचारायचं, एवढ्या वेळ कधी अभ्यास तरी केला का? केलेला. हा, 12 नंतर अभ्यास सुरू करायचा. काय सांगता? अशी कुठली गोष्ट होती ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना हो म्हटलं? तो जेव्हा पहिल्यांदा भेटला ना तेव्हा ऍक्च्युली त्यावेळेस तो खूप शांत होता. मीच एकटी बडबड करायचे आणि हा नुसता ऐकायचा. मला वाटलं होतं चला, मी खाली बघून चालत होतो, फक्त बोलणं ऐकत होतो. चला हा शांत आहे, आपलं बोलणं ऐकून घेईल. आणि आता खूप बोलतो. ती दुप्पट बोलते माझ्या. कधी लग्न? 18 डिसेंबर. मग तुमच्या घरी कळल्यावर काय प्रतिक्रिया? मी म्हणजे याने विचारल्याच्या 2-1 दिवस नंतर आईला सांगायला सुरुवात केली होती, कारण आईपासून मी नाही लपवू शकत काहीच. एक मुलगा आहे, हा, मग माझा मित्र आहे, छान आहे, असं तसं. आणि मग ह्याने सांगितलं याच्या घरी. त्याच्यानंतर मी पप्पांना सांगितलं. अरे वा. ते जरा कठीण होतं. का? पप्पा म्हणजे असं कसे रिॲक्ट होतील? हा, नाही, ते खूप फ्रेंडली आहेत पण अशा बाबतीत कधी बोलले नव्हते ना, त्यामुळे ते काय होईल मला माहितीच नव्हतं. मग काय झालं? त्यावेळेस आम्ही दोघं शिकत होतो तर पप्पा म्हणे ठीक आहे, वेळ आली की बघू. अच्छा, एवढंच होतं? हो, एवढंच. पण मग त्यांच्या त्या रिॲक्शनवरनं कळलं की तसा काही प्रॉब्लेम येणार. तुमच्याकडे काय झालं? ऍक्च्युली आईबाबांनीच मला आधी सांगितलेलं की तू मुली बघण्याचा आमचे कष्ट वाचव. अच्छा. आणि रिॲक्शन त्यांची पॉझिटिव्ह होती. म्हणजे मग आता लग्न नक्की झालेलं आहे? हो. दोन्ही घरातनं ठरलेलं आहे, तुम्ही दोघांनी ठरवलेलं आहे. हो ना. मग आता मला काही प्रश्न विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न तुमच्यासाठी, ताईला काय शिकणे खूप आवडते? फ्रेंच लँग्वेज. ताईचा मूड नॉर्मल करण्याचा ताईचा फंडा कुठला? गाणी ऐकत असेल. चूक काय हो? चॉकलेट खाते. चॉकलेट? ह्यांचा मूड नॉर्मल करायला चॉकलेट द्यायची? ताईला कुठे खरेदी करणं खूप आवडतं? तुळशीबागेत. का हो? हो, मला तिथे ज्वेलरीज, इमिटेशन ज्वेलरीज आहे, मला खूप आवडतं ते. तुळशीबागेत. का म्हणजे आणखी काय? बार्गेन करायला मजा येते. हा, हे महत्वाची गोष्ट त्याची बाहेर येते. ताईला कसली भीती वाटते? तिला स्वप्न पडतात रात्री सापांची. काय? कसली? सापांची. अरे हा बघ साप. नाही, स्वप्नात साप येतात? हो. कशामुळे असं? माहित नाही, पण मला भीती वाटते सापांची. खरंच? हो. मग ते स्वप्नात कसे काय येतात पण मला ते कळत नाही. कदाचित भीतीमुळेच असेल. फक्त सापच येतात? हो. आणि तुम्हाला चावतात? हो, हाताला इथे. कुठे? सापाने जागा पण ठरवून ठेवली. तो स्पॉट चेंज जरी झाला ना तरी हाताला इथेच चावतो, म्हणजे लोकेशन चेंज झालं तरी साप इथेच चावणार. यानंतरचा प्रश्न, तुम्ही यांच्या शाळेचं नाव? नाही, माहित नाही. कन्या सर मराठा ना कोणती? नाही, मला खरंच नाही माहिती. कन्या शाळा काहीतरी.
पुढचे प्रश्न ताईसाठी. मिस्टरांना तुमच्याकरता गिटारवर कुठलं गाणं वाजवायला खूप आवडतं? DDLJ चं आहे ते. ऐकवा ना. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहा जाए हम, हं, तेरी बाहों में मर जाए हम. हं. बरड गायलात तुम्ही. सगळं एका सुरात गिटार लागलं होतं. तुमची कोणती सवय मिस्टरांना अस्वस्थ करते? मी छोट्या छोट्या गोष्टींवर हायपर होते. हो का? ओके ओके. मिस्टरांना कोणता पदार्थ बनवण्याची फरमाईश होते? तो सॅलेड खूप छान बनवतो हं. आणि मी केक चांगले बनवते. दोन्ही उत्तरं चुकलेली आहे. मला नाही माहिती. काय हो? मी घरी पिठलं बनवतो. मग हा, कळलं का? मी नाही खाल्लं कधी. मिस्टर स्वतःची कोणती वस्तू कायम शोधत असतात? चष्मा. बरोबर. मिस्टरांचा वीक पॉइंट नाही माहिती. काय हो? थोडा अशी आहे, तुम्ही थोडं म्हणजे कधी कधी अशीपणा येतो. नाही काय एखादं सांगा, उदाहरणादाखल सांगा. आळस म्हणजे कसा आळस? कधी ऑफिसमधनं आलो, आता मी पुण्याला रूमवर राहतो. तुम्ही रूमवर राहता म्हणजे बाकीचे काय सगळे शनिवार वाड्यावर राहतात? नाही, मी मित्रांबरोबर राहतो. तर मित्र अच्छा, आलेले अच्छा, नसतात. तर आणि रूमवर आम्ही बनवून खातो. तर कधी भाजी वगैरे आणायला जायचं असेल तर कंटाळा येतो. माशाळ सगळं पिठलं का? नाही, बाकीचं पण बनवतो. या काही गोष्टी लग्नाआधी बायकोला सांगायच्या नसतात. कळलं का? नंतर काय मस्त करतोस रे पिठलं करत बस. मग म्हणेल आ मन माझं विटलं. नमस्कार. 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 सासूबाई, एक अट सांगा पटकन. सून जेव्हा घरात येईल तिला एक अट घालायची झाली तर कुठली घाला? ती फोनवर जास्त बोलते. हा, फोनवर तर तिने फोनवर जास्त न बोलता आम्ही समोरासमोर आलो की जास्त जास्त बोललेलं चांगलं, प्रत्यक्षात संवाद साधा. प्रत्यक्षात संवाद साधावा. घरात येणाऱ्या सुनेने फोनवरती बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून संवाद साधणं चांगलं असं सासूबाईंचं म्हणणं आहे. चला आता इकडच्यांना विचारतो काय म्हणणं आहे सगळ्यांचं या गोष्टीवर. बोला. नाही, फोनवर बोलावं, फोनशिवाय पर्याय नाहीये. परंतु जे घरातले माणसं आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद चांगला साधावा. बर. आजोबा तुमचं काय म्हणणं आहे? महत्वाचं असेल तेवढं बोलावं. फोनवर. हा. काय बाबा? बरोबर आहे, आवश्यक तेवढं बोलायला पाहिजे. आणि मग बाकीचे मुद्दे जे आहेत ते प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोलायला काय. हे फोनवरती मोजकंच बोलावं, तेवढाच वापर करावा. तासन तास आता बघितलं ना 2:30 वाजता SMS पाठवला, काय मुलगा तुमचा. पण ते चालतं मुलाने फोन केलेला, असं नाही मी म्हणणार. तुमच्या इथे काय म्हणणं आहे? मला तरी हेच वाटतं की फोनवर जे जास्त बोलणं 8-8 तास किंवा 9-9 तास बोलणं जे असतं ते 8-8 कमी तास? करावं. मला तरी हेच वाटतं, कारण जेव्हा पण मी तिला फोन करतो तेव्हा बिझी असतो फोन. जर का आपण जेव्हा फोन केला तेव्हा तिला उचलायला पाहिजे फोन, आणि 1 तास सफिशियंट बोलायला पाहिजे. हो, 1 तास बोलून. मी असं म्हणणार नाही की तिने बोलू नाही, पण कमी बोलावं. पण तिचं आणि माझे असे रिलेशन्स आहेत की तिला 9 तास सुद्धा कमी पडतील माझ्याशी बोलायला, हे मी नक्की सांगते. डिसेंबर पर्यंत काय बोलायचं ते दोघी बोलून. त्याच्यानंतर कमी केलं, थोडं कमी केलं तर चालू शकेल. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तेच बोलावं, पण मुद्देसूद जेवढं असेल तेवढंच. आता खूप बोलतात. माझ्याशीच बोलत असते जास्त. तुमच्याशीच बोलते ना, मग काय प्रॉब्लेम आहे? हा, तुम्हाला ऐकायचा कंटाळा येतो, मला प्रॉब्लेम नाही. इतरांना प्रॉब्लेम. तुमचं काय म्हणणं आहे आता या सगळ्या गोष्टीवर? फोन आता डेली यूज मध्ये म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता अर्ध्याहून जास्ती वेळ ह्याच्याशी बोलणं होतं. बरोबर. आता घरापासून दूर राहते म्हणजे आई बाबांशी बोलणं होतं. शिवाय आजकाल आता कसं नोकरी शोधणं वगैरे, त्याच्यामुळे त्यांचेही सारखे फोन येत असतात, त्यांनाही प्रॉपर आन्सर करणं, किंवा आता इंटरव्ह्यू सुद्धा टेलिफोनिक असतात. मग याच्यात खूप वेळ जातो. म्हणजे आता सध्या जॉब सर्च आहे आणि आमचा लॉंग डिस्टन्स, याच्यामुळे थोडं होत असेल जास्ती, पण नंतर मी नक्कीच कमी करेल बोलणं. 18 डिसेंबर पर्यंत इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोडी देर बाद कॉल करिए. एवढंच ऐकायला मिळणार आहे सगळ्यांना, कळलं? हां, बरं. आता 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. 4 वर्ष झाले मी त्याला सांगते हेल्मेट वापर. त्याची आधी कॉलेज दूर होतं आणि आता नोकरी फिरतीची आहे, तर हेल्मेट त्याने वापरायला पाहिजे. 1 मिनिट. काय हो? हेल्मेट घ्यायचं प्लॅनिंग करतो मी, पण वेळ काठी द्या इकडे मला. आजोबांची काठी आहे ना, ह्याने धुडू. आता उद्यापासून हेल्मेट नाही वापरलं तर. घेतो मी, उद्याच घेईन. आजच घेतो. माझं म्हणणं एवढंच आहे की ते हेल्मेट वापरणं हे खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो काही क्षणांच्या अंतरासाठी जायचं, कशाला हेल्मेट घेऊ, पण ती वेळ आणि तो क्षण कधी सांगून येत नाही. काळजी घ्यायला काय हरकत आहे. आणि इतक्या पोटतिडकीनं आमची ताई तुम्हाला सांगत असेल
तर जरा हेल्मेट घ्या. नक्की नक्की. उद्यापासून हेल्मेट असल्याशिवाय बाईक चालवायची नाही. आजोबा घ्या, नाही लागणार. दुसरी अपेक्षा म्हणजे आम्ही जेव्हाही भेटतो तेव्हा म्हणजे शॉपिंगला जावं असं मला वाटलं तर हा पहिलं म्हणतो चल मॉलमध्ये जाऊ. मला तुळशीबाग इथला मेन रोड अशा ठिकाणी शॉपिंग करायला आवडते आणि याला असं असतं की किती वेळ एका ठिकाणी उभी राहते. माझं असं म्हणणं की थोडे पेशन्स ठेवून मी काय जी शॉपिंग करेल त्याला मला सहकार्य करावं. लवकर तुम्हाला पर्वतीच्या पायथ्याशी जावं लागेल. हे फिरायला म्हणतोय मी, कळलं का? याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ती खूप वेळ लावते. म्हणजे 1-2दा गेलेलो आहे मी, नाही असं नाही, पण खूप वेळ लागतो. मग शॉपिंग मॉलमध्ये कसं फिरलेलं पटकन होतं. तुमचं म्हणणं आहे तुळशीबागेत जाण्यापेक्षा शॉपिंग मॉलमध्ये जावं. बरोबर. तिसरी अपेक्षा. तिसरं म्हणजे मला ना याला सरप्राईजेस द्यायला आवडतात, पण याला असं थोडंसं जरी कळलं ना की काहीतरी चालू आहे तर हा इतका अगदी इमोशनल करेल, सारखे प्रश्न विचारेल आणि मग असं प्रेमाने बोलून काढून घेतो की सरप्राईज काय. मग मला सरप्राईज देता येत नाही, तर थोडंसं तुला कळलं ना की असं काही सरप्राईज वगैरे आहे तर थोडा शांत राहा आणि पेशन्स ठेव. सरप्राईज तर मिळेलच त्याला. याच्यावर काय म्हणणं? मजा म्हणून करतो. मजा म्हणून विचारत असतो, ती सांगून टाकते. प्रॉब्लेम त्यांचा नाही, प्रॉब्लेम तुमचा. तुमच्या 3 अपेक्षा. पहिली म्हणजे एक तर गाडी जोरात चालवते आणि ती पण हेल्मेट वापरत नाही. पूर्वी मी गाडी जोरात चालवायचे पण आता नाही चालवत. उद्या लगेच 2 घेऊन टाकू आजच. जोडीनं जा आणि घ्या. दुसरी अपेक्षा. तिने जसं आमचं रिलेशन आजपर्यंत आहे तसंच लग्नानंतरही राहावं, ही दुसरी अपेक्षा. ते तर राहणारच, प्रश्नच नाही. तिसरी म्हणजे तिच्या काय शिक्षणाच्या ज्या अपेक्षा आहेत, म्हणजे महत्वाकांक्षा वगैरे, ते लग्नानंतर पण ती जेवढं पाहिजे तेवढं शिकू शकते. त्याने काकू काकांनी आई बाबांनी कायम सपोर्ट केलेला आहे आणि मला माहिती शिक्षणाच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत मला कुठेच अडचण येणार नाही. आमची एकच अपेक्षा आहे की दोघांनी उद्यापासून हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी चालवू नये. दोघांच्याही अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत आमच्या ताईला झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. नमस्कार. डिसेंबरमध्ये लग्न आहे. म्हणता म्हणता ते 6 महिने पटकन संपतील आणि मग सासरी जाणार. काय मिस करणार माहेरचं? सगळंच. आई बाबा भाऊ, घर, जळगावला माझं घर, ही एक फील असतो ना तो कायम आयुष्यभर राहील. पण आईला मिस करेल खूप. पण मी आईला मिस करणारही नाही, कारण मी कायम आईला माझ्या पूर्वी जशी मी सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या, पूर्वी जसं मी आई बरोबर जेवढी पूर्वी होते तेवढेच मी नंतरही राहील आणि ह्याच्यात मला निलेशची साथ लाभेल, मला माहिती आहे. त्यामुळे मी पूर्वी जेवढी आईची होती तेवढीच राहील. ते असेल तिथे आईला घेऊन जाईल मी. नाहीतर आहेत 12 तासाचा फोन. हो की नाही? हो. तुमचं काय? माझी मैत्रीण, माझं सर्वस्व ती आहे, त्याच्यामुळे मी तिला खूप प्रत्येक क्षणाला मिस करेल एवढं नक्की आहे. तुम्ही काय सांगाल त्यांना? काळजी घेऊ नका, काळजी करू नका. तुम्ही काळजी घेऊ नका, माझीच करा. काळजी करू नका, मी पाठवत जाईल तिला इकडे. अरे वा. सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगाल त्यांना? मला मुलगी नाहीये, माझी 2 मुलं आहेत. माझ्या 2 सुना ह्या माझ्या मुलीसारख्याच आहेत आणि मी मुलीसारखंच त्यांना मानणार. त्यामुळे काळजी करू नका. छान. 2 कुटुंब जुळणार आहेत, खूप चांगलं आहे. मग आता काय पैठणी मिळवून देणार का? तुम्ही देणार का स्वतः पटवणार? दोघं मिळून पाहूया तसा. बघूया काय होणार. चला, हा पैठणीचा खेळ. 10 संधी, 5ही सोंगट्या ज्या कॅरमवरती आहेत त्या गेल्या पाहिजेत. हां, 10 संधीमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही मिळवून देणार का आपण पैठणी बघणार? त्याआधी काहीतरी तुम्ही म्हणत होते. मंगळागौरीचा आमचा ग्रुप आहे. बरं. आम्ही जवळजवळ 9 वर्ष झाले आम्ही कार्यक्रम करतो. तिला मागच्या वर्षीपासून मी आमच्या ग्रुपमध्ये घेतलेला आहे. काय वेगळे पण काय? त्याच्यात शिट्टी वाजवते. आमच्या एका गाण्यामध्ये शिट्टीचा आहे, तर ती सुंदर शिट्टी वाजवते. ऐकवा कसं ते. तुम्हाला येते? थोडी तरी वाजवून दाखवा. आली पूर्वा शेजारीच आहे. ही म्हणजे अस्सल शिट्टी, ही कुकरची शिट्टी वाजवून. आणि आता बघूया 5 सोंगट्या 10 संधीमध्ये घालवणार का? चला, वेळ सुरू झाली.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. कुलकर्ण्यांच्या घरात वाढलेली ताई आता कुलकर्ण्यांच्याच घरात जाणार आहे. फक्त जळगावात बालपण गेलं आणि आता पुण्यात सेटल होण्याचा प्रयत्न करणार. बरोबर. त्या तिला शुभेच्छा देऊया आणि देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार सुननी या घरची हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आपण पुढच्या भागात. नमस्कार.